जिथे आपण लोन देताना स्क्रुटिनी करायला पाहिजे, ती पतसंस्थांनी स्क्रुटिनी करणं गरजेचं आहे. ओळखीचं आहे म्हणून त्याला कर्ज देणं हे चुकीचं आहे. त्याची परतफेड क्षमता आहे का? ह्या सर्व गोष्टी पडताळून द्यायला पाहिजे. शेवटी हा लोकांचा पैसा आहे, तर त्या लोकांच्या गरजांसाठी गेला पाहिजे. लोकांचा तर विश्वास नाही आहे. म्हणजे पण तुमची बॅलन्स शीट आज जर क्लिअर असेल, म्हणजे बॅलन्स शीटच्या फिगर्स म्हणजे पतसंस्था किती अपडेट असण्यापेक्षा त्यातल्या फिगर्स आज प्रत्येक संचालकांनी चांगल्या NPAचं प्रमाण सिंगल डिजिटमध्ये ठेवलं, तर पतसंस्थेवर विश्वास ठेवायला काही हरकत नाही. जर कर्ज दिलं तर ज्याचा पगार ज्या बँकेत येतो, जो कर्ज घेणार आहे त्याच्यामधनंच आम्ही ECSची प्रणाली हे करतो. जेणेकरून ECS घेतल्याने एक प्रकारे काय होतं, त्याचं सिबिल जर त्यांनी रिटर्न पाठवत असेल तर त्याचा सिबिल खराब होतो. सिबिल खराब झाल्यावर त्याला कोण कर्ज देणार नाही. नमस्कार. महा MTV मध्ये मी हर्षद वैद्य, कॅमेरामॅन साक्षात सावंतसह आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. पतसंस्था हा विषय आपल्याला काही नवीन नाही. आपल्या दैनंदिन गरजेनुसार, आपल्या सर्वसामान्यांच्या दैनंदिन गरजेनुसार आपल्याला पतपुरवठा करणारी संस्था म्हणून पतसंस्था आपल्याला माहिती आहे. अशा पतसंस्थाचं जाळं महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पसरलेलं आहे. त्यातलीच एक पतसंस्था जिने 50 वर्षांचा आपला वाटचालीचा टप्पा पूर्ण केलाय, अशी पतसंस्था म्हणजे शिवछाया नागरी सहकारी पतसंस्था आणि त्याचे अध्यक्ष आज अंबरीश जागुष्टे सर आपल्या सोबत आहेत. आपण या पतसंस्थेच्या संपूर्ण वाटचालीबद्दल त्यांच्याकडनं जाणून घेऊया. एकूणच पतसंस्था या विषयाबद्दल आपलं त्यांचं आकलन आणि त्यांचं आकलन याच्याबद्दल आपण जाणून घेऊया आणि या सर्व विषयांची माहिती त्यांच्याकडनं करून घेऊया. तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. नमस्कार सर. पहिले महा MTV मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि 50 वर्षांचा टप्पा आपण पार केल्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन सुद्धा. धन्यवाद. नमस्कार सर. मला पहिले जाणून घ्यायला आवडेल की आपण एवढा 50 वर्षांचा टप्पा आपण पार केला आहे, आपल्या संस्थेची स्थापना कशी झाली आणि त्यामागची प्रेरणा कोण होती? सदर संस्था स्थापन होताना 27 वर्ष ॲक्च्युली झालेली आहेत. आम्ही ही पतसंस्था ताब्यात घेतल्यानंतर. ॲक्च्युली ही पतसंस्था ऑलरेडी लॉसमध्ये होती आणि करण्याचा उद्देश असा होता, पहिला अपना बँकेमध्ये दैनंदिन ठेव प्रतिनिधी काम करत होते. अचानक बँकेने दैनंदिन ठेव प्रतिनिधी बंदचं घोषणा केली. त्याच्यामुळे दैनंदिन प्रतिनिधीचा कुठेतरी त्यांना बेकार होणार या उद्देशाने ही पतसंस्था स्थापन झाली. तेव्हा आमच्याबरोबर कृष्णा शिंदे, शिवाजी गावंड, शांताराम दिवेकर अशी मंडळी, मी स्वतः असं आम्ही एकत्र येऊन आपण त्या दैनंदिन ठेव प्रतिनिधींसाठी काहीतरी एक पतसंस्था उभी करायची, असा हा उद्देश पुढे आला. ॲक्च्युली सर्व हा कारभार घेऊन आम्हाला 27 वर्ष झाली. ह्या पतसंस्थेचा कारभार घेऊन. संस्थेचा जन्म आहे 50 वर्षापूर्वी आहे, म्हणजे 50 वर्ष झालेली आहे. पण पतसंस्थेचा 27 वर्षाचा कारभार आम्ही आता नेहमी पाहतोय. सर, आपण आता म्हटलात की पतसंस्था पहिले थोडीशी अडचणीत होती आणि नंतर आपण टेक ओव्हर केल्यानंतर त्या पतसंस्थेत आपण सुरळीत सरळ कामकाज केलेलं आहे. तर या सुरळीत कामकाज करत असताना आपल्याला कुठल्या अडचणी आल्या आणि त्याच्यात आपण कसा मार्ग काढला? ह्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी आणल्या. सुरुवातीच्या काळाला आमचा बेस होता दैनंदिन ठेव प्रतिनिधी, म्हणजे जे ते गोळा करतात आणि त्या डेलीवाल्यांनाच आम्ही कर्ज पुरवठा करत होतो. पण नंतरच्या काळामध्ये दैनंदिन ठेव सुरुवातीला पैसे भरायचे आणि नंतर ते पैसे भरायचे नाहीत आणि तेव्हा रिकव्हरीसाठी बरंच प्रॉब्लेम्स व्हायचे. अवॉर्ड्स मिळायचे नाही, रिकव्हरी ऑफिसर मिळायचा नाही आणि त्याच्यामुळे रिकव्हरीची वसुली व्हायची नाही. पण त्याच्यावर पण आम्ही मुंबई बँकेच्या माध्यमातून SRO, आपल्या काही संपर्कात असलेले मित्रमंडळी आहेत, आमचे मित्र आहेत अमरीश ठाकूर, यांच्या थ्रू आम्ही त्यांना अप्रोच झालो आणि त्यांनी आम्हाला SRO मिळवून दिला आणि त्याच्यातनं आम्ही रिकव्हरी केली आणि ती प्रॉफिटमध्ये येण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. सर, कुठल्याही आर्थिक संस्थेमध्ये काम करत असताना आपल्याला ग्राहकांशी दररोज कनेक्ट होत असतो. तर आपल्या पतसंस्थेमधनं आपण या ग्राहकांशी कनेक्ट ठेवण्यासाठी आपण कुठल्या कुठल्या सुविधा आपण त्यांना देता आणि कशा त्यांचा लाभ ग्राहक आपले घेत आहेत? सर्वप्रथम म्हणजे ह्या ग्राहक देत असताना मी स्वतः अपना सहकारी बँकेमध्ये कामाला आहे. त्याच्यामुळे मला सर्व ग्राहकांना काय गरजेचं असतं हे माहिती असल्यामुळे त्यांना पहिली गोष्ट म्हणजे कॉम्प्युटराईज आम्ही सिस्टीम केली. आमचं जे ऑफिस आहे ते पूर्ण वातानुकूलित केलं, AC ऑफिस केलं, चांगलं टापटीप हे ठेवलं. त्याच्याचबरोबर जे सॉफ्टवेअर घेतलं हे फिनॅकस कंपनीचं आहे. त्याच्यामध्ये ॲक्युरेसी आहे. त्याच्याबरोबर आम्ही त्यांना
SMS सुविधा दिली, म्हणजे जेणेकरून त्यांना अलर्ट जाईल. मला वाटतं आता SMS सुविधा देऊन आम्ही 10 वर्ष झाली. म्हणजे कुठच्या पतसंस्था पूर्वी देत नव्हत्या, तरी ते आम्ही देत होतो. आता सीनियर सिटिझनला घरी जाऊन त्यांना सर्टिफिकेट देणे, त्यांच्या विथड्रॉवल्स हे करणे, हा पार्ट सर्व्हिसमध्ये आला. त्याबरोबर जे आमचा बेस आहे दैनंदिन ठेव प्रतिनिधी ना, पहिला मशीन्स होत्या बालाजीच्या. पहिला तर हँडनी होतं, नंतर मग बालाजीच्या मशीन्स आल्या. नंतर आम्ही तो ॲप, म्हणजे त्यांच्या Android मोबाईलवर ॲप द्वारे पैसे गोळा करायची मुभा घेतली. आपण आता इतकं तंत्रज्ञान आधारित आपण सर्व्हिसेस सगळ्यांना देत आहात आणि त्याचा लाभही सगळ्या लोकांना होत असणार आणि त्याचा चांगला लाभ होत असेल. पण याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते कर्ज आणि कर्ज वितरण प्रक्रिया आणि त्याच्यामधनं त्याची रिकव्हरी सुद्धा. तर आपल्याकडे आपण अशी कुठली पद्धत वापरता की आपण कशा पद्धतीने या गोष्टींकडे बघता आणि आपण कशी सिस्टीम याच्यासाठी केली आहे? आता हे करत असताना आता जवळ-जवळ आमचा टर्नओव्हर आहे ते 65 कोटीचा टर्नओव्हर आहे. त्याच्यामध्ये 33 कोटीचं डिपॉझिट आहे. 31 कोटीचं लोनिंग आहे. हे लोनिंग करत असताना एकतर त्या समोरच्या माणसाची दानत कशी आहे किंवा देण्याची हे कसं आहे, हे पडताळूनच आम्ही बघतो. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे आम्ही सिबिल काढतो. पतसंस्था सिबिल आत्तापासून नाही, आम्ही गेली 5-6 वर्ष सिबिलची प्रोसेस चालू करत होतो. त्या सिबिलवरनं आपल्याला समजतं की ह्याची भरण्याची हे आहे का, कुवत आहे का. त्याच्यानंतर आम्ही गोल्ड लोनवर जास्त भर दिलेला आहे. आणि आता आपल्या एरियामध्ये बघाल तर आमच्या लालबाग परळ ह्या बाजूला गिरणी कामगारांच्या काही ह्या आहेत. तर आमच्या बोर्डामध्ये वकील आहेत, श्री बाबर, रवींद्र बाबर म्हणून. ते आम्हाला जास्त सहकार्य करतात हे लीगल डॉक्युमेंट्स बनवण्यासाठी. तर गिरणी कामगारांच्या याच्यावर लोन शक्यतो मिळत नाही. पण आम्ही 50% लोन देतो त्यांना. म्हणजे जी काय किंमत असेल, 30 लाख किंमत असेल तर 15 लाख रुपये देतो. पण त्याच्याकडनं पूर्ण बांधून घेतो, की ॲफिडेव्हिट करून घेतो, मॉर्गेज करून घेतो, सोसायटीची NOC घेतो आणि त्या पद्धतीने लोनिंग करतो. अडचणी येतात, पण त्याच्यावर आता आम्ही आमचे जे मॅनेजर आहेत विनोद शिंदे, त्यांनाच SROचं अधिकार घेतलेले आहेत आणि त्याच्या थ्रू आम्ही जास्तीत जास्त रिकव्हरी करतो आणि मोस्टली ECS पद्धतीने आम्ही ॲक्सेप्ट केली आहे. जर कर्ज दिलं तर ज्याचा पगार ज्या बँकेत येतो, जो कर्ज घेणार आहे, त्याच्यामधनंच आम्ही ECSची प्रणाली हे करतो. जेणेकरून ECS घेतल्याने एक प्रकारे काय होतं, त्याचं सिबिल जर त्यांनी रिटर्न पाठवत असेल तर त्याचा सिबिल खराब होतो. सिबिल खराब झाल्यावर त्याला कोण कर्ज देणार नाही आणि एक रेकॉर्ड होतो. नाहीतर जनरली काय म्हणतात बरेच जण, की मी येऊन पतपेढीत कॅश भरतो, मग ते ऑन रेकॉर्डवर कुठेही येत नाही. ह्या प्रणाली जास्तीत जास्त आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे. सर, आता थोडंसं आपण पतसंस्था या विषयाकडे येऊया. आपण गेली 27 वर्ष या पतसंस्था आणि पतसंस्थांच्या व्यवहारामध्ये आपण कार्यरत आहात. तर एकूणच पतसंस्था म्हटलं की आजकाल थोडंसं एक नकारात्मक किंवा थोडंसं संशयात्मक वातावरण तयार होताना दिसतं सर्वसामान्यांच्या मनामध्ये. ह्याला कारणं काय असतील आणि ह्याच्यामध्ये नेमकं काय प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये होतात की त्यामुळे अशी गोष्ट होतीये, ह्याच्याबद्दल आपलं आकलन काय? पतसंस्थेचं बोलायचं म्हणलं तर लोकांचा तर विश्वास नाही आहे. म्हणजे पण तुमची बॅलन्स शीट आज जर क्लिअर असेल, म्हणजे बॅलन्स शीटच्या फिगर्स, म्हणजे पतसंस्था किती अपडेट असण्यापेक्षा त्यातल्या फिगर्स आज प्रत्येक संचालकांनी चांगल्या NPAचं प्रमाण सिंगल डिजिटमध्ये ठेवलं, तर पतसंस्थेवर विश्वास ठेवायला काही हरकत नाही, असं मला तरी वाटतं. म्हणजे आणि ठेवीदार पण आज तेवढे जागृत झालेत, की बॅलन्स शीट बघून किंवा ते त्याचं अवलोकन करूनच ठेवी ठेवतात. तर त्याच्यामध्ये आणि आमच्याकडे मोस्टली आता सहकारनगर, वडाळा गाव यातल्या सुशिक्षित ग्राहक आहेत. तर तो त्याचा जास्तीत जास्त फायदा घेतात आणि आमची AGMs वगैरेमध्ये आम्ही मोस्टली सर्व फिगर्स ठेवतो. ऑडिट रिपोर्ट हे ग्राहकांनी जास्त बघायला पाहिजेत. म्हणजे हा आम्ही आमच्या अहवालला तर बघाल एवढा सुटसुटीत अहवाल आहे. रंगीबेरंगी असला तरी त्यातल्या आतल्या फिगर्स ज्या आहेत त्या एकदम अट्रॅक्ट करणाऱ्या आहेत. तर त्याच्यामुळे आणि त्यात अहवाल आम्ही ऑडिट रिपोर्ट पण त्याच्यामध्ये प्रिंट करतो. म्हणजे जेणेकरून ग्राहकांना त्याच्यात जास्तीत जास्त विश्वासार्हता आली पाहिजे. बरोबर. सर, आपण संपूर्ण या पतसंस्थेबद्दल आज इतकं छान सांगितलं आणि आपल्याला मुलाखती शेवटाकडे येताना शेवटच्या आधीचा एक प्रश्न, की आपण संपूर्ण
संस्था चालवत असताना आपल्याला बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागतो. तर आपल्या संस्थेच्याही संपूर्ण वाटचालीमध्ये असा एखादा आव्हानात्मक काळ आलेला असेल आणि त्याच्यामधनं आपण सर्वजण पार पण झालेला आहात. हा आव्हानात्मक काळ कसा होता आणि त्यातनं आपण पार पडण्यासाठी, यातनं बाहेर पडण्यासाठी आपण कसं त्याला सामोरे गेलात? आता आव्हानात्मक काळ असा होता की जेव्हा आम्ही डेली दैनंदिन ठेव ग्राहकांना कर्ज देत होतो तर ते लोक भरत नव्हते आणि त्यांच्याकडनं वसुली येणं कठीण व्हायचं. आता डेली कलेक्शन चालू आहे पण आम्ही त्यांना लोन देण्याचं प्रमाण कमी केलं. आम्ही जास्तीत जास्त गोल्ड लोन, मॉर्गेज लोन, प्रॉपर्टी लोन ह्याच्यावर जास्तीत जास्त भर दिलेला आहे. आता त्या काळामध्ये आम्हाला SRO पण मिळत नव्हते आणि आता आम्ही जसं पुढे गेलो तर आम्ही स्वतःचा आमचा SRO आहे. आमचे मॅनेजर विनोद शिंदे आहेत, ते ते काम पाहतात आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि पहिली गोष्ट म्हणजे जिथे आपण लोन देताना स्क्रुटिनी करायला पाहिजे ती पतसंस्थांनी स्क्रुटिनी करणं गरजेचं आहे. ओळखीचं आहे म्हणून त्याला कर्ज देणं हे चुकीचं आहे. त्याची परतफेड क्षमता आहे का, ह्या सर्व गोष्टी पडताळून द्यायला पाहिजे. शेवटी हा लोकांचा पैसा आहे तर त्या लोकांच्या गरजांसाठी गेला पाहिजे. सर, मुलाखतीच्या शेवटाकडे येताना शेवटचा प्रश्न मला असा तुम्हाला विचारायचा आहे की आपण 50 वर्षांचा टप्पा आपण आता पार केला आहे. तर पुढच्या काळासाठी आपले असे काय आराखडे आहेत, आपले काय प्लॅन्स आहेत की आपल्या संस्थेला आता ही ध्येय आपल्याला गाठायची आहेत, हे आपल्या अशा गोष्टी आहेत, तर ह्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. ह्याच्यामध्ये आत्ता आमची एकच ब्रांच आहे ही. तर आमचं निदान चाललं आहे की अजून 2 ब्रांच तरी ह्या आत्तापर्यंत आम्ही 50 वर्ष झाली असली तरी आम्ही कारभार घेऊन 27 वर्ष झाली आमच्या संचालक मंडळाने. तर आता 2 ब्रांचचं आम्ही आयोजन ठेवलेलं आहे. कारण कसं शेवटी फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे. ह्याच्यामध्ये कुठचंही अफरातफर झाली तर त्याचा डायरेक्ट फटका नफ्यावर पडणार आहे. तर त्याच्यामुळे आम्ही ती प्रत्येक पावलं टाकताना व्यवस्थित टाकतोय. 2 शाखा हे करायचं चाललं आहे आणि ते CBS जे इंटरनेट आणि मोबाईलवर तुमचं स्टेटमेंट दिसली पाहिजे ग्राहकांना. अशा सुविधांचा आम्ही विचार करतोय. म्हणजे झाला ऑलरेडी, फक्त डिसिजन घ्यायचा बाकी आहे. आम्ही मागच्या वर्षीच्या 50व्या वर्षामध्ये संचालक मंडळाने आमचे प्रेरणास्थानी असलेले भाई जागुष्टे यांच्या नावाने एक निधी काढलेला आहे. दर वर्षाला काही निधी तो बाजूला काढणार आहे. त्याच्यामध्ये आमचं जे सभासद किंवा नागरिक असतील विभागातील तर त्यांच्यासाठी मेडिकल अप्लायन्स म्हणजे त्यांना लागणारा बेड, वॉकर, व्हीलचेअर्स अशा गोष्टी आहेत, ते एक माफक दरामध्ये देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर आम्ही गेल्या 50व्या वर्षी साजरा करत असताना महिलांसाठी हळदी-कुंकू, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर असं पद्धतीने सर्व आयोजन केलेलं. तर ते सक्सेसफुली झालं. तोच उपक्रम आम्ही आता पुढे चालू ठेवायचा चाललेला आहे. ते अप्लायन्स आणि ॲम्ब्युलन्स वगैरे हे माफक दरामध्ये देण्यासाठी आम्ही यावर्षीच आम्ही पहिल्यांदा प्रोव्हिजन केली आहे. भाई जागुष्टे सामाजिक निधी म्हणून 1,00,000ची आम्ही तरतूद केलेली आहे आमच्या बॅलन्स शीटला. त्याच्यातनं तो आम्ही खर्च करणार आहे. हे आमच्या संचालक मंडळाचा उद्देश आहे. तर हे होते अंबरीश जागुष्टे सर. त्यांनी आपल्याला त्यांच्या पतसंस्थेबद्दल इतकी मोलाची माहिती दिली आणि संपूर्ण इतिहास उलगडून दाखवला. पुढच्या भविष्य काळातील नियोजनाबद्दल पण सांगितलं. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook पेजला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.